2 ओव्हरची मेगा फायनल. चला रुबी 11 आणि साईल एंटरप्राइजेस 2 षटकाची मेगा फायनल अंतिमची मॅच. चला विनेशला ही सेमीफायनलची मॅच होते मॅच. बेस्ट ऑफ लक. चला पण क्षेत्ररक्षण आता आपण पाहतात ऑन स्क्रीन वरती लोकडे ते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि नक्कीच सागर शेठ ठाकूर तसंच सी एल ठाकूर आणि इथे उपस्थित असणारी सर्व आमची पाहुणी मंडळी प्रकाशजी कडू सर्वांचं मनापासून आभार. शेवटची मेगा फायनल अंतिमची मॅच लास्ट मॅच मेगा फायनल. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा साईल एंटरप्राइजेस. साईलने बिल्डिंग घेतली. चला रुबी 11 जिंकलाय गाडॉच. चला मेगा फायनल अट्टाच केला होता आमच्या आयोजकाने की बाबा शेवटचा दिस गोड आणि मात्र शेवटचा मॅच मेगा फायनल रुबी 11 साईल एंटरप्राइजेस ऋषिकेश ठाकूर साईल एंटरप्राइजेस संघाचा संघ नायक आणि त्याच्या समेत सतीश गरतला पाहता जो मात्र रुबी 11 संघाचा संघ नायक मेगा फायनल लास्ट मॅच. चला पण आता सुरू करूया मॅच. अंतिमची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट मॅच. शंकर ठाकूर आणि सतीश गरत गेम ऑन. गोलंदाज सर्वेश. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती कॉटन जेल इथे बघता आता जल्लोष होईल. पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट. सर्वेश याने जर विकेट हॅट्रिक संपादित केले तर प्रकाश कडू विकेट हॅट्रिक साठी खासदार प्रकाशजी कडू यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी इथे आपल्याला पाहायला मिळतोय सागर शेठ ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागला त्यापासून. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे विकेट हॅट्रिक साठी इथे बक्षीस लागलंय. मनापासून आभार. आणि मेगा पार्टीची मॅच नरेश मुकल इनायत नंबर 3 गोलंदाज सर्वेश षटकातील दुसरा बॉल. दुसरा बॉल पुन्हा एकदा मात्र शेड्यू पद्धतीने पटका सजवलाय एकदम कंप्लीट झाली. इथे मात्र काय घडलाय चेंडू सीमा पार चौकार. 4 धाबा आपण पाहतात 2 बॉल च्या समाप्तीनंतर 4 धाबा. नरेश मुकल 40 प्लस मास्टर सर्व्हिस षटकातील तिसरा बॉल. अचेंडू आपण पाहू शकाल प्रवीणजी पवार सर अचेंडू सांगतात आम्हाला की हा डॉट बॉल आहे. तिसरा बॉल डॉट होते. संघाची धावसंख्या तब्बल 4 धाबा. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला रुबी 11 संघाने फलंदाजी स्वीकारली. साईल एंटरप्राइजेस संघाला इथे पत्र आमंत्रित केलंय. चला 500 रुपये लागले प्रत्येक विकेटसाठी आणि 500 रुपये 1000 रुपये मात्र सर्वेच्या नावावरती लागलेत. कॅश प्राइज दिलं जाईल. ठोक डीजे.
सर्वांचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आपण पाहतात माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, ज्यांचा आपण पाहिला 75वा अमृत महोत्सव, अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम आपण पाहिलं. एक दानशूर व्यक्तिमत्व. फलंदाज आपण पाहतात नवीन. सुंदर बॉल. सूरज आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतात. हा बॉल डॉट आलाय. सर्वेक्षण आपण पाहिला ना तर नक्कीच 1000 रुपये त्याला मात्र प्राप्त झालेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये बक्षीस सागर शेठ ठाकूर यांच्या वतीनं आणि इथे आमचे उपस्थित असणारे प्रकाश कडू साहेबांच्या वतीनं. सुंदर बॉल फेकला आपण पाहिला. एक धाव कंप्लीट झाली. एका धावीवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 5 या आकड्यावरती. एक षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सर्वेश कौतुक करावा लागेल. 1000 रुपये सर्वेश तुला नंतर दिले जातील. प्रकाशजी कडू यांच्या वतीनं 500 रुपये आणि सागर शेठ ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपये. टोटल 1000 हे बक्षीस आपल्याला नंतर दिलं जाईल. आता ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज साहिल एंटरप्राइजेस संघाचा गोलंदाज विदेश आलाय. स्ट्राईक वरती सूरजला पाहता आपण. गोलंदाज विदेश. मेगा फायनल अंतिमची मॅच साहिल एंटरप्राइजेस आणि रुबी 11 अंतिमची मॅच आणि हा पहिला बॉल. पहिलाच बॉल काय फेकलाय. सुंदर बॉल आणि फलंदाजाला फक्त पाहावा लागेल. साहिल एंटरप्राइजेस संघ कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये सर्वांची मने जिंकली होती. आज देखील त्याने मेगा फायनलचा प्रवास गाठला. रुबी 11 संघाने देखील चांगला खेळ केला. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलाय. परंतु पर्व 5वं डावीकडे प्रीमियर लीगचा कोण ठरेल चॅम्पियन. पुढे एकदा मात्र चांगला फटका लॉंग ऑनच्या रिझन मध्ये सजवलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता येथे 2 धावसंख्या नक्कीच पंचाने ते मात्र चेक करायचंय. रिव्ह्यू मागितलंय. चला फलंदाज बाद आहे. शंकर ठाकूरला आता परतावा लागेल. एकच धावाली प्रणय. समोरील फलंदाज आपण पाहतात सूरजला. त्या पद्धतीने पटका सजवलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू पकडीपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि ते बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता रुबी 11 संघ पोहोचलाय तब्बल 3 बाद 8 धावसंख्या. 3 विकेट लॉस. 8 रन सपाट स्कोर वरती पाहता दुसरं षटक विनेश फेकताना पाहायला मिळते. बॉल उरले शेवटचे 3 बॉल. चौथा बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच प्रवीण पवार सर आम्हाला इशारा देतात. ऑप्शनच्या बराच बाहेर होत्या. बंदर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली ते 9 या आकड्यावरती. षटकातील पुढला बॉल. आताचा चेंडू पाहू शकाल. पटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आउट ऑफ द पार. सीमा पार. दर्जेदार षटकार. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब सदुताने पाहतात सर्वांचे काही बारी. आमचे रामबाग आपण पाहतात आज बहरून आली आणि त्याचा श्री महेश्वरी हा क्रमांक डाबे काढीचा पाहता मित्रांनो. सुंदर फटका षटकार आला आणि संघाची धावसंख्या 15 धावा. चला रिक्षा थोडी बाहेर करायची आपण. रिक्षा मॅन मॅच चालू आहे फायनलची. चांगला फटका आपण पाहू शकत त्या पद्धतीने सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता 2 रन्स कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाईल प्रणय 17 धावा आणि बॉल लास्ट राहिला पहिल्या इनिंग मधला शेवटच्या षटकातील.
अंतिमचा बॉल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सातत्याने पाहतात दाबेकाडी प्रीमियर लीग सागरशेठ ठाकूर साहेब आमचे CL ठाकूर साहेब आणि त्यानंतर सर्व दानशूर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे ज्याने मात्र या स्पर्धेला हातभार लावलं त्याचं मनापासून आम्ही आभार मानतो कारण एक मोठं योगदान मित्रांनो पाहतात नवेकाडी प्रीमियर लीग या स्पर्धेला पुन्हा एकदा 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल मेगा फायनलचा मॅच अंतिमचा बॉल शेवटचा बॉल डॉट आलाय इथे मात्र पहिला सत्र समाप्त झालाय पहिल्या सत्रामध्ये रुबी 11 संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 17 धाबा आणि 18 धाबेचा टार्गेट चला पण पटापट जायचंय रुबी 11 चला लगेच जा चला पटापट पटापट फटाफट जायचं पण आता वेळ संपत चाललाय कारण कोण ठरेल दाबेकाडी प्रीमियर लीग धमाका जो 2 दिवस हा कुंभमेला आपण पाहिला ही जत्रा पाहिली आणि मात्र आता शेवटचा क्षण आलाय लास्ट आता इनिंग उरली कारण आता थोड्याच मेलात पर्व 5वं आणि कोणत्याच संघाच्या नावावरती दाबेकाडी प्रीमियर लीग चॅम्पियन हे मोहर मात्र लागेल येणार आता वेल काल थोडा राहिलाय चला लगेच आता साहिल एंटरप्राइजेस आपली सलामी जोडी पाठवायची साहिल एंटरप्राइजेस रायगड जिल्ह्याचा लोकनेता रामशेठ ठाकूर साहेब रायगड जिल्ह्याचा लोकनेता रामशेठ ठाकूर साहेब रायगड जिल्ह्याचा लोकनेता चला आपण मित्रांनो आता दुसऱ्या सत्राला सुरुवात करू सर्वांचे कैवारी प्रेरणास्थान लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या खांद्यावरती खांदा देऊन अनेक लढे लढले आणि आपल्या भूमिपुत्रांना हक्काच्या सर्व काही गोष्टी मिळवून दिले ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यानंतर आपण पाहतात त्यांचा हा गाणं आपण ऐकलात सुंदर गीत जाऊया मात्र आता उतरत्याकडे दुसऱ्या सत्राकडे जिथे मात्र 12 बॉल आणि 18 धाबा 12 बॉल 18 धाबा 18 धाबा 12 बॉल मध्ये करायच्या जिंकण्यासाठी आता मात्र कोणता संघ स्ट्राईक वरती फलंदाज ऋषिकेश ठाकूर स्ट्राईक वरती विनेशला पाहता पहिला बॉल सतीश गरजचा पहिलाच बॉल बी आपण पाहिला तर विनेशचा हा झेल मात्र बराच लांब झालाय एकच धाव आता ऋषिकेश ठाकूरचा विकेट येथे संपादित केला जल्लोष केला टोक डीजे 1951 साली चर्चा होईल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा अमृत महोत्सव आणि वर्षभर आपण पाहिला अनेक कार्यक्रम आपण सातत्याने पाहिलं आज देखील ओलिवे नोड मध्ये अनेक कार्यक्रम होताना पाहायला मिळतात षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल आपण पाहू शकाल हलवार पद्धतीने पटका सजवलाय एकच धाव मिळेल सिंगल रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने प्रणय आता धावसंख्या पोहोचली तर बळ 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या मेगा फायनल कोणता संघ चॅम्पियन ठरेल सतीश गरत आपण पाहतात षटकातील पुढला बॉल ऋषिकेश ठाकूर हा चेंडू पाहू शकाल मात्र आणखी झेल विनेशचा हा झेल आणखी झटका झटक्यांवरती झटका टोक डीजे लोकनेता रामशेठ
मात्र थोडा साईल एंटरप्राइजेस संघ अडचणीत सापडलाय. काही गोलंदाजी करतोय सतीश करत. मित्रांनो आपण पाहतात श्री महेश्वरी मंदिर आपल्याला पाहायला मिळते. जागृत हे नाभिकडी गावाचं आपण हे देवस्थान पाहतात मित्रांनो. रामबागच्या मधोमध आपण पाहतात खूप सुंदर मंदिर. आमचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं योगदान अनेक वेळा मंदिर असू दे कुठलीही जनसेवा अनेक उपक्रमामध्ये पहिला मात्र ज्याचा हातभार असतो ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. सातत्याने पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व ज्याचं मात्र आम्ही नेहमी नाव घेतो. आपण पाहिलं राम मंदिर अयोध्यामध्ये देखील 1 कोटीचं त्याने मात्र एक दानशूर व्यक्तिमत्वाने रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं देण्यात आलं. मनापासून आभार साहेब आपलं. पुन्हा एकदा मात्र षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल फेकलाय. आता मॅचला मजा आली. आपण पाहिलं तर हा चेंडू प्रणय डॉट बॉल आलाय. धाबसंख्या 18 बनवायचे आहेत परंतु सतीश गरज दाखवून देतोय. साहिल एंटरप्राइजेस संघाला विशाल कसबे आणि त्याच्या साथीला फलंदाज धीरज मोकल. सतीश गरजच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बाद 2 धाबसंख्या आपण पाहतात. साहिल एंटरप्राइजेस संघाची धाबसंख्या सतीश गरजच्या षटकातील 5वा बॉल. लाजवाब विशाल कसबेने टोकलाय. हा ब्रँडेड षटकार बिग षटकार आलाय आणि आता संघाची धाबसंख्या 6 डिप्रोडे जाईल. 8 डबा. आता लास्ट बॉल राहिलाय. 7 बॉल 10 रन्स. 7 बॉल आणि 10 रनची गरज. विशाल कसबे हा षटकार ठोकला. बॅटचा काया पलटी केलाय. सतीश गरजच्या षटकातील अंतिमचा बॉल लास्ट डिलिव्हरी. शेवटचा बॉल फिरवायचा प्रयत्न होता. लावडापीला पाहायला मिळतो आपल्याला. एकदा बिलाली. आता मात्र आपण पाहिला तर स्कोरवरती धावसंख्या लागल्या प्रणय 9 धावा लागल्यात. आता येणारे 6 बॉल 9ची गरज. 18 धाबेचा टार्गेट आहे. 2 बाद 9 धावा. आता मात्र येणारे 6 बॉल 9 धावा. कोणता संघ चॅम्पियन ठरेल? साहिल एंटरप्राइजेस की रुबी 11? सतीश गरज की ऋषिकेश ठाकूर? कर्णधार आपल्या नावावरती शिक्के बोरपत करेल तो मात्र 2026 पर्व 5वं नाभिकवाडी प्रीमियर लीग हा धमाका 2 दिवस आपण पाहिला श्री महेश्वरी क्रीडांगणावरती. आणि या क्रीडांगणावरती 2 दिवस आपण पाहिला तर एक सुंदर मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता येणारा 1 षटक आणि 9 धावा. शंकर ठाकूर 6 बॉल 9 धावा. पहिला बॉल मात्र इथे फिरवण्याचा प्रयत्न केलाय. एकदा बिलाली. 5 बॉल 8 धावा. धीरज मोकल आला आता स्ट्राईक वरती. विशाल कसबेने अगोदरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला होता. आता 5 बॉल 8 धावा करावे लागतील. मेगा फायनलचा सामना अंतिम टप्प्यावरती आली ही मॅच आपण पाहतात. 5 बॉल 8 धावा. शंकर ठाकूर आणि एका साईडला मात्र धीरज मोकल. पुढे केल्याचा प्रयत्न झालाय. पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची अडवणूक झाली. इथे मात्र बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यावर समाधान मांडलाय. आता मात्र बॉल उरलेत 4 आणि 6 रन्स. 4 बॉल 6 धावा. मेगा फायनल चॅम्पियन 2026 पर्व 5वा. हा चेंडू पंचाच्या दृष्टीने डॉट बॉल आलाय. आता 3 बॉल 6 रन्स. रुबी 11 की साहिल एंटरप्राइजेस? 3 बॉल 6 धावा. जो जीता वो बनता है सिकंदर. कोण बनेल सिकंदर? हा सामना मात्र साहिल एंटरप्राइजेस ठोक दीजिए चॅम्पियन लाइन.